कसे आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो आज आहे नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग. सो माझं बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला दिसलंच असेल की आज मी किचनमध्ये आहे, कारण की आज संडे आहे. सो तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. सो संडे आज माझं रिलॅक्स आहे. आज मला काही मीटिंग्स नाही आहेत. सो म्हटलं की आज तुमच्यासाठी एक ब्लॉग शूट करूया. सो खूप दिवस झाले आम्ही नॉनव्हेज घरी बनवलंच नव्हतं. सो आज आम्ही ठरवलं आहे की चिकन बिर्याणी बनवूया. सो म्हटलं बनवताना मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते, सो दॅट तुम्हालाही जर कोणाला माझी रेसिपी आवडली तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. आणि जे कोणी ट्राय करेल ते नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमची रेसिपी कशी बनली आहे. सो येस, चला मग आज वेळ वाया न घालवता आपण आपली रेसिपी करायला घेऊया. सो येस, इथे मी कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी. लोखंडी कढई आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की मी काय काय मसाले घेतले आहेत. बिर्याणीचा मसाला आपल्याला अगोदर करून घ्यायचा आहे. सो त्यासाठी हे आहे विलायची, हे आहेत काळे मिरे, आणि सॉरी ह्याच्यात काहीच नाही आहे, तेजपत्ता थोडासा आहे, आणि याच्यामध्ये आहे लवंग, याच्यामध्ये आहे ही दालचिनी, आणि हे थोडे एक्स्ट्रा तेजपत्ते मी घेतले आहेत. सो हे तेजपत्ते मी जास्त घेतले आहेत. आपल्याला बिर्याणी राईससाठी सुद्धा लागणार आहे आणि मसाल्यासाठी सुद्धा लागणार आहे. हे आहे दगडी फूल आणि हे आहेत चक्री. सो चक्रीसुद्धा मी मसाल्यामध्ये एकच टाकणार आहे. एक आपल्याला राईस शिजवताना त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यासोबत आपल्याला जिरेसुद्धा लागणार आहेत. आता हे सगळे जे मसाले आहेत हे आपण ड्राय रोस्ट करून घेऊया, मग त्याला आपण वाटून घेऊया मसाल्यासाठी. सो हे आता आपण छान फ्राय करून घेऊया. सो हे छानपैकी आता भाजून झालं आहे. आता आपण याला मिक्सीमध्ये काढून घेऊया आणि याचं छान बारीक असं वाटण करून घेऊया. सुकं वाटण पाहिजे आपल्याला. सो पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे. ड्राय पावडर पाहिजे आहे. धना पावडर ॲड करणार आहे. सो हे मी घरीच करून ठेवलेलं आहे. धने भाजून वाटलेलं आहे. सो हे मी एक मोठा चम्मच आणि अर्धा चम्मच टाकून घेतली. आता याची आपण पेस्ट करून घेऊया. मस्त पेस्ट तयार झाली आहे. छान खुशबू येत आहे याची. आता आपण चिकन मॅरिनेट करूया. सो हा जो मसाला आहे मी बनवलेला, हा साधारणतः 750 ग्रॅम चिकनसाठी मी बनवलेला आहे. सो आजची जी रेसिपी आहे ती मी 750 ग्रॅम चिकनची आहे. म्हणजे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन विदाऊट स्किन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चिकनचे पीसेस बिर्याणी कट करून आणलेले आहे. सो आता आपण चिकन मॅरिनेट करणार आहेत. सो मॅरिनेट करण्यासाठी हे मी घेतलं आहे 750 ग्रॅम चिकन. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी दही. दही असं घट्ट दही घ्यायचं आहे. तर हा जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सगळे स्पाइसेस आपण ॲड करूया. थोडीशी हळद, मीठ चवीनुसार, लाल तिखट टाकताना जपून, कारण की आपण मिरे सुद्धा टाकलेले आहेत. सो 1 चमचा आपण टाकूया. हे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. सो हे मी टाकते कलरसाठी. अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे. सो याला आता आपण छान मिक्स करून घेऊया. मीठ टाकल्यामुळे ह्याला थोडंसं पाणी सुटणार झालं. ऑटोमॅटिक ह्याची थोडीशी ग्रेव्ही तयार होती आहे. सो इथे तुम्ही बघू शकता 1 वाटी दही हे भरपूर झालेलं आहे 750 ग्रॅम चिकनसाठी. सो 1.5 वाटी ह्याचा एक्स्ट्रा ॲड करण्याची काही गरज नाही आहे, कारण ह्याला आणखीन आपण 1 तास ठेवणार आहे. सो मस्त त्याला पाणी सुटणार आहे छान. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून मी ॲड केला आहे. सोबतच मी घेतल्या आहेत 3 मिरच्या. सो ह्या सुद्धा आता आपण तुकडे करून असे टाकणार आहोत.
येस, आणि परत एकदा छान ह्याला आता आपण मिक्स करून घेणार आहोत. सो आता याला आपण 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया साईडला. सो तोपर्यंत आपण घेऊया कांदा फ्राय करण्यासाठी. 3 मोठे मोठे कांदे मी इथे कट करून ठेवलेले आहेत. अगोदर कढई गरम करूया. कढईमध्ये छान तेल टाकून घ्या. नॉनस्टिक कढई घ्या म्हणजे कांदा खाली चिकटणार नाही. सो लोखंडाची कढई घेतलेली आहे मी, नॉनस्टिक आहे. आता ह्याचे आपल्याला बारीक लांब लांब पातळ असे स्लाइसेस करायचे आहे. होता होईल तितके बारीक करा म्हणजे कांदा छान कुरकुरीत क्रिस्पी बनेल. तिथे छान कांदा आपला फ्राय होत आहे. तर ह्याला थोडंसं मी स्टार्टिंगला फुल गॅसवर तळून घेत असते, भाजून घेत असते, म्हणजे कमी वेळात होईल. आणि जसं हे थोडं भाजायला येईल तसं बारीक गॅस करावा लागतो आणि ह्याला सारखं हलवत राहावं लागतं जेणेकरून ते चिटकणार नाही. बघा कसा मोकळा मोकळा झालेला आहे. त्यामुळे शक्यतो नॉनस्टिक कढई वापरा. आणि जर तुम्हाला आणखीन जास्त क्रिस्पीनेस हवा असेल तर तुम्ही कांदा चिरल्यानंतर त्याला सुट्टा केल्यानंतर थोडंसं त्यावर कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकू शकता, त्यामुळे आणखीन क्रिस्पी होतात. मी प्रत्येक वेळेस टाकते, बट यावेळेस मी ते यूज केलेलं नाही आहे कॉर्नफ्लॉवर. सो मी प्लेन कांदा टाकलेला आहे, काहीच टाकलेलं नाही आहे ह्यामध्ये. आणि गॅस फुल ठेवलेला आहे. याला सारखं हलवत राहणार आहे आता. सो इथे मी छान बासमती तांदूळ घेतलेला आहे. सो 750 ग्रॅम चिकन आहे. सो मी सेम 750 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे. जेव्हा आपण बिर्याणी बनवतो तेव्हा जितकं चिकन असतं तितकंच आपण तांदूळ वापरतो. सो आता ह्याला आपण स्वच्छ धुवून थोड्या वेळ भिजत ठेवूया. जोपर्यंत कांदा फ्राय आणि चिकन मॅरिनेट होईल तोपर्यंत तांदूळ सुद्धा आपला छान भिजेल, म्हणजे लवकर शिजणार. बघू शकता तुम्ही आपला कांदा थोडासा भाजून झालेला आहे तळून. सो आणखीन ह्याला आता कलर आलेला आहे, बट क्रिस्पीनेस नाही झालेला आहे. सो अजून ह्याला टाईम लागणार आहे. सो हलवत हलवत राहावं लागणार आहे. तोपर्यंत मी इथे 2 एग्स पण ठेवलेले आहेत बॉईल. सो कारण मी एग्स ठेवले आहेत कारण की पेस्टची स्पेशल डिमांड आहे की बिर्याणीचा वरचा लेअर लावल्यानंतर त्याला तिथे 2 एग्स सुद्धा हवे आहेत आणि त्याच्यावरती भरपूर तूप हवं आहे. सो त्यासाठी एग्स ठेवल्यात. नाही तर आम्ही आत्तापर्यंत जेवढ्यांदा पण बिर्याणी बनवली आहे सो तेव्हा एग्स नाही यूज केलेले आहेत, बट बऱ्याच ठिकाणी बिर्याणीमध्ये एग्स सुद्धा ॲड करतात. हैदराबादी बिर्याणीमध्ये वगैरे तुम्ही पाहायला गेलात तर. आणि नॉर्थ साईडला तुम्ही जर बघायला गेलात तर बिर्याणीमध्ये आलूसुद्धा ॲड केलेला असतो, पण मला अजिबात आवडत नाही बिर्याणीमध्ये आलू ॲड केलेला. सो मी तो कधीच केला नाही ॲड. बिर्याणीमध्ये सगळ्यात जर लेंदी प्रोसिजर असेल तर ती आहे ऑनियन फ्राय करण्याची. कारण ऑनियन तुम्ही जर व्यवस्थित फ्राय केले तरच ते क्रिस्पी बनतात, नाहीतर ते पूर्ण स्टिकी आणि ऑइली होऊन जातात, ड्राय आणि क्रिस्पी होत नाही. तर ह्याला भरपूर आपल्याला वेळ द्यावा लागतो, पेशन्सली हे फ्राय करावं लागतं. सो येस, हा आता आपला कांदा रेडी आहे. सो जास्त केला आहे मी थोडासा कांदा. आणि आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं सो त्यामध्ये सुद्धा मी थोडासा कांदा घालणार आहे. हे कांदा घातल्यानं त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान फ्लेवर उतरतं कांद्याचं, थोडंसं गोडसर. आणि आम्हाला बिर्याणीमध्ये फ्राईड कांदा खूप आवडतो, खूप छान लागतो. सो आता हे थोडंसं मी फ्लेवर येण्यासाठी कांदा ह्याच्यात टाकला आहे. आणि येस, आता याला थोडंसं मिक्स करून घेते. आता याला छान पाणी सुटलेलं आहे. आता 1 तास झालेला आहे आपलं चिकन मॅरिनेट होऊन. सो आता मी इथे भात शिजवून घेणार आहे. सो त्यासाठी मी ह्या भगोण्यामध्ये पाणी घातलेलं आहे. अगोदर आपण पाणी गरम करून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण भात टाकणार आहोत. सो पाण्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकायचे आहे जे आपण काढून ठेवले होते अगोदर. तेजपत्ता आहे, चक्री आहे, विलायची आणि 4 लवंग आहेत आणि 4 मिरे आहेत. सो हे आपण याच्यामध्ये टाकूया.
थोडंसं आपल्याला तेल सुद्धा टाकायचं आहे. आणि आपल्याला पाण्यामध्येच मीठ सुद्धा टाकायचं आहे. सो यस, आता हे आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. सो मस्त ह्याला एकदा आपण छान परत एकदा छान मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळे मसाले मस्त मिक्स होतील. मस्त लागलेला आहे ह्याला सगळं, मसाला छान मुरला आहे आता ते. सो हे आपलं पाणी बॉईल होईपर्यंत छान मी इथे पातेलं ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये आता मी बिर्याणी बनवणार आहे. सो त्याच्यामध्ये तेल घालणार आहे. हे जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे, सो हे आता आपण घालून घेऊया ह्याच्यामध्ये. सो आता इथे आपलं हे जे पाणी उकळत आहे ह्यामध्ये आपण भात टाकून घेऊया, तांदूळ भिजवलेले. हे भात आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे. 80-85%. 80-85% भात शिजत आला तर आपल्याला तो भात काढायचा आहे. सो आपण वेट. सो मी बारीक गॅस हा असल्यामुळे मी हे बिर्याणीचं पातेलं मी इथे ठेवलं आहे आणि त्याखाली तवा सुद्धा ठेवला आहे, जेणेकरून बारीक दम मध्ये आपली बिर्याणी शिजली पाहिजे. आणि भात जो आहे तो इकडे ठेवला आहे होण्यासाठी. सो आता हा ऑलमोस्ट होत आलेला आहे. 1-2 मिनिटं अजून याला आपण थोडंसं शिजू देऊया. सो असं पूर्ण भातचं पाणी निथळून घ्यायचं चाळणीने आणि मग त्याची लेयर आपल्याला ह्या चिकनवरती लावायची आहे. सो ही एक लेयर आम्ही लावली आहे राईसची. आता थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि हे जे फ्राईड आपले ऑनियन आहेत, सो त्याची लेयर लागणार आहे. Yes. You can add little bit of ghee. Ghee उधर है. Yes. आता ही झाली आहे आमची फर्स्ट स्टेप. आता ही आहे नेक्स्ट लेयर. सेम आपल्याला परत सेम तशीच नेक्स्ट लेयर लावायची आहे. सुरुवातीला आपल्याला राईस लावायचा आहे. आता आम्ही सगळा राईस लावून देणार आहे, जेवढा राईस आहे तेवढा. सो यस, राईसचा पूर्ण लेयर लावलेला आहे. आता फायनल लेयर कोथिंबीर, पुदिना, बिर्याणी म्हटलं तर पुदिना हवाच, कारण पुदिन्याशिवाय बिर्याणीला टेस्टच येत नाही. सो दोन्ही पण पाहिजे, कोथिंबीर आणि पुदिना मस्तपैकी. आणि त्यासोबतच फ्राईड ऑनियन. सो हे फ्राईड ऑनियनची सुद्धा खमंग टेस्ट लागते. ओ, पिझ्झा बॉइल्ड एग राहिला आहे. बॉइल्ड एग ना एक्चुअली हाफ बॉईल करना चाहिए था. ये मैंने पूरा ही बॉईल कर दिया. सो हा जे एग्स मी बॉईल केले ते मी पूर्ण बॉईल केलेले आहेत, पण हाफ बॉईल केले तरी पण चालतील, कारण की ह्याच्यामध्ये दममध्ये ते आणखीन थोडे वाफवले जाणारच आहेत. सो हाफ बॉईल पण आपण करू शकतो. आणि ही फायनल लेयर ऑनियनची. सो आता तूप टाकायचं आहे, लास्ट वन. तुम्ही केसर पाणीसुद्धा टाकू शकता. आम्ही दरवेळेस टाकतो, बट यावेळेस मी काही ते टाकलं नाही आहे, माझ्या लक्षात नव्हतं केसर भिजवायचं. सो ती स्किप केली आहे मी स्टेप. सो केसरसुद्धा तुम्ही दुधामध्ये थोडंसं 2 चमचे दुधामध्ये भिजवून 4-5 पाकळ्या टाकू शकता. त्याच्याने फक्त जस्ट कलर आणि थोडासा फ्लेवर येतो. बट नसेल तरी पण ऑप्शनल आहे केसर, नसेल तरी पण बिर्याणी तशीच टेस्टी बनते. सो डोंट वरी. त्याचं आहे बिर्याणीमध्ये तूप जितकं छान आपण टाकू तितकी टेस्टी आणि ज्युसी बनते बिर्याणी आपली. सो छान तूप टाकायचं आहे आपल्याला वरतून. ज़्यादा ना घी इज ऑलवेज हेल्दी.
Correct. Even for your chapatis, your curries and everything, Yes, true. ghee is always the best. ट्रू. किती छान सेट झालाय आपला लेयर बिर्याणीचा. ओ माय गॉड, ज्यूसी, पानी आ रहा है मुंह में. एक मिनट. लॉक हो गया स्क्रीन. लगे तो सो एक 10 मिनटं गॅस फुल ठेवला आहे. आम्ही फुल फ्लेमवर ठेवणार आहोत. अँड आफ्टर 10 मिनिट्स आम्ही तो फुल स्लो करणार आहोत. एकदम स्लो गॅसवर आपल्याला नेक्स्ट 10 मिनिट्स ती शिजू द्यायची आहे. म्हणजे टोटल 20 मिनिट्स, राईट? येस. सो 20 मिनिट्स नंतर आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे आणि स्टील 10 मिनिट्स आपल्याला पातेल्याचं झाकण उघडायचं नाहीये, तसंच ठेवायचं आहे. म्हणजे टोटल हा 30 मिनिट्सचा टाइम आहे. सो गॅस ऑफ केल्यानंतर 10 मिनिटानंतर मग आपण झाकण उघडू शकतो. सो येस, तर वेट करूया आपण आता अर्धा तास. सो येस, आता मी बिर्याणीचं झाकण उघडणार आहे. सो आता आपण बघूया आपली बिर्याणी कशी झाली आहे ते. खूप गरम आहे. अँड या, ओ माय गॉड, ओ माय गॉड. सो काय मस्त सुगंध येत आहे बिर्याणीचा, मसाल्यांचा पूर्ण. सो यस, आता मी तुम्हाला दाखवते. So you are ready? कैसे पीस कैसे हुआ देखो, पूरा मिक्स मत करो. तर यस, आमचं मस्तपैकी आता जेवण झाली आहे. सो आता आम्ही थोडंसं रेस्ट करणार आहोत, मूवी बघणार आहोत. सो छानपैकी टाईम स्पेंड करायचा आहे आम्हाला आजचा आफ्टरनूनचा. परत आफ्टरनून कशाचं, आता 4 वाजले आहेत पाहायला गेलं तर. 4 वाजले आम्हाला जेवण वगैरे सगळं उरकायला. आणि आता थोड्या वेळ 1-2 तास आम्ही मस्त मूवी पाहणार आहेत. त्यानंतर परत 6 आमच्या मीटिंग्स आहेत. सो यस, तुम्हाला कशी वाटली आमची बिर्याणीची रेसिपी तुम्ही नक्की सांगा. बिर्याणी खूप टेस्टी झाली होती, खूप छान झाली होती. फक्त थोडंसं मीठ कमी पडलं होतं, कारण मला पर्सनली खूप मीठ टाकायची सवय आहे. माझं बऱ्याचदा भाज्यांमध्ये मीठ जास्त होतं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला अजून रेसिपीजचे ब्लॉग बघायला आवडतील का तेही सांगा. सो आजच्या ब्लॉगमध्ये होतं इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.